जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. ठिकाणी टूर्स गोवा फक्त 10,000. हो, आपण निदान ह्या मे महिन्यात तरी कुठेतरी. सरला, अगं तुझं फोन तर रिचार्ज करायचं होतं ना, काल म्हणाली होतीस तू. आता जाणार आहे ना भाजी आणायला, तेव्हा करून टाकतो. 100 रुपये फुल टॉक टाइम. उद्या माणूस येईल. हो 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 हो. ओके ओके. अगं काय मी क्लायंट्स बोलतो. हे बघा काय वहिनी, अहो आहात का घरी? सतीश हा कसा अचानक आला? अरे सतीश तू कसं काय? सहज आलो तू. ये 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 ना बस. वहिनी, हो वहिनी. सतीश भाऊजी, तुम्ही असे अचानक? मग काय फोन करून यायचं का? अहो तसं असेल तर तसं सांगा. नाही नाही, तसं अजिबात नाही. दादा, तू सुद्धा आत्ताच आला वाटतं ऑफिस मधून. नाही, अजूनही ते खऱ्या अर्थाने ऑफिस मधून घरी आलेच नाही. म्हणजे म्हणजे काही नाही अरे, तू बस ना, मी आलोच फ्रेश होऊन. भाऊजी, बाकी काय म्हणताय? अहो एकदम मस्त चाललंय. अहो बऱ्याच दिवसात तुमची भेट झाली नव्हती, हो. म्हणून म्हटलं जरा भेटून यावं. आणि हा घेवर पाठवलाय. अहो, शिल्पाने खास तुमच्यासाठी विकत घेतलाय. पण भाऊजी, घेवर म्हणजे काय? हो, घेवर म्हणजे जयपूरची प्रसिद्ध मिठाई आहे. अय्या, तुम्ही जयपूरला गेला होतात हो. ऑफिसच्या कामासाठी? अहो नाही नाही, मी फॅमिलीला घेऊन गेलो होतो. जयपूर उदयपूर दोन्ही केलं. तुम्हाला सांगतो एकदम मस्त वाटलं. आणि वहिनी, मला हवामहल खूप आवडलं. आणि आमच्या शिल्पाला जंतर मंतर. अहो सगळ्यात जास्त धमाल तर आमच्या मोहितने केली. अरे वा. अहो त्याला कॅमल सफारी एवढी आवडली म्हणून सांगतो ना. अहो सारखं सारखं तेच करायचं म्हणत होता. मग वहिनी, तुम्ही कधी जाताय जयपूरला? जाणार असेल तर मला नक्की सांगा. म्हणजे मी तुम्हाला अजून डिटेल मध्ये सांगतो. आणि सगळं बुकिंग तुम्ही आहे ना माझ्या एजंट कडून करा. हो अहो, ऐकलत ना सतीश भाऊजी काय म्हणताय? नाही ते एवढं म्हणताय तर जाऊया ना आपण जयपूरला. नाही म्हणजे ते म्हणतात की त्यांची ओळख पण आहे, आपल्याला डिस्काउंट पण मिळेल छान. एकदम बरोबर वहिनी, आत्ता फोन करतो बघा. बघा तुम्ही डायरेक्ट बोलून घ्या. हा नक्की. सतीश अरे कशाला अरे? हेलो, मैं सतीश बोल रहा हूँ. सतीश, हाँ हाँ वही जयपुर ट्रिप वाला. थोड़ा मेरे भाई से बात करो ना. अरे अरे उनको भी जाना है जयपुर. अरे एक मिनिट हा, देतो. अरे घे टाका. बोल. हा बोल बोल. आणि मी काय? अरे बोल रे. हेलो, नमस्ते भाई साहब, बोलिए क्या सेवा करूं? अरे सर बोलिए ना. नहीं वो आप बिंदास हुकुम कीजिए.
जयपुर में सबसे बढ़िया सर्विस हमारी है। अरे दादा फोन का कट केलास? अरे निदान किती डिस्काउंट येतो ते तरी ऐकून घ्यायचं होतं ना. अरे सतीश, सध्या आमचा तसं काही प्लॅन नाहीये ट्रिपला जायचा. हो की नाही ग? हे बघ, आमचं काही ठरलं ना तसं ट्रिपला वगैरे जायचं तर सर्वात पहिल्यांदा तुला कळवतो. ठीक आहे ठीक आहे, मी आपलं सहज सुचवलं. हा चला मी निघतो आता. हा. अरे दादा, काय? अरे मला एक आयडिया सुचली. कसली? अरे आता आपण पुढच्या वेळी पिकनिकला जाऊ ना, हा. म्हणजे आपण एकत्र जाऊ. म्हणजे तुझी फॅमिली माझी फॅमिली. हा कशी वाटली आयडिया? अरे छान आहे. छान आहे. येतो मी. हा, हा. चल. चला, आपल्या नशिबात फक्त जयपूरचा घेवरच आहे. जयपूर नाही तर नाही, निदान तिकडचा घेवर कसा आहे ते बघूया. सरला, माझं कॅल्क्युलेटर कुठे आहे ग? आत असेल बेडरूम मध्ये. थांब थांब, मी घेतो. अहो, हे फक्त एकदा नजरे घालून घाल. म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी स्वस्त टूर आपल्याला मिळेल असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणत असाल तर मी उद्या त्यांच्याशी फोनवर बोलून घेते, सगळी चौकशी करते आणि सगळ्यात स्वस्तची ट्रिप असेल ना त्याला आपण जाऊ. नाही बघितलत ना सतीश भाऊजी किती खुश दिसत होते. आणि शिल्पा आणि मोहितने सुद्धा खूप एन्जॉय केलं, ऐकलत ना? आपल्या राहुलला सुद्धा तसंच एन्जॉय करता येईल. प्लीज ह्या खेपेला नाही म्हणू नका. माझं बोलणं तुझ्या डोक्यात शिरत नाही का ग? मी का नको म्हणतोय हे समजत नाही का ग तुला? सरला, अगं आज आपण ह्या ट्रिपवर खर्च करू खर्च, पण उद्या एखादा मोठा खर्च आला तर, मोठा जाऊ दे, 10,000-1,000चा खर्च आला तर कुठून आणणार आहोत आपण पैसे? बोल ना. सरला, अगं हे काय? तुम्हाला जसं ऑफिसमधून बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळतो ना, तसा हा माझा बोनस किंवा इन्सेंटिव्ह आहे असं समजा. म्हणजे? अहो म्हणजे ही माझी एक्स्ट्राची कमाई आहे. माझ्या नेहमीच्या कस्टमर्स पेक्षा कोणीतरी जास्त आलं किंवा जास्तीची मोठी ऑर्डर मिळाली
की ते सगळे पैसे खर्च न करता मी ह्या डब्यात साठवून ठेवते. असं करत गेल्या 6 महिन्यात हे एवढे पैसे मी साठवले. त्यामुळे तुम्ही खरंच पैशांची काळजी नका करू. ह्या एवढ्या पैशात तू ट्रिपवर जाणार आहेस? अगं ट्रिपला जाताना आपल्याला वाटतो तेवढाच खर्च नसतो. हे ट्रिपवाले ना त्यांचे पैसे सांगून मोकळे होतात, पण नंतर प्रवासाला जाताना नवीन कपडे, नवीन बॅग हे सगळं आपल्यालाच करावं लागतं. हा सगळा खर्च आपल्यालाच करावा लागतो की हे सगळं ते देणार आहेत? हो, पण त्यासाठी असे कितीसे पैसे खर्च होणार आहे? खूप कमी, मान्य, खूप कमी. पण नंतर जे होणारं इतर नुकसान आहे आपलं, ते कोण भरून देणार आहे? नुकसान? अगं म्हणजे आता आपण ट्रिपला जाणार म्हणजे मला 4-5 दिवस सुट्ट्या घ्याव्या लागणार, बरोबर? आणि आता ह्या वर्षातल्या माझ्या सगळ्या सुट्ट्या संपलेल्या, त्यामुळे या ट्रिपच्या ज्या काही 4-5 दिवसांच्या सुट्ट्या होतील त्या माझ्या विदाऊट पे होणार ना. आता विदाऊट पे झाल्या म्हणजे ते सगळे पैसे माझ्या पेस्लिप मधून कापून घेतले जाणार, पगारातून कापून घेतले जाणार. बरं, 4-5 दिवस आपण ट्रिपवर म्हणजे तुझे पण डबे बंद, हो की नाही? म्हणजे तेही नुकसान झालं. म्हणजे थोडक्यात काय की या 4-5 दिवसात आपल्या घरातली कमाई काय तर शून्य. आता हे जे सगळं नुकसान होणार आहे त्याची भरपाई कोण भरून देणार आहेत? हे ट्रिपवाले. हो, जर तुम्ही असाच विचार करत राहिलात ना तर आपल्याला कधीच कुठे जायला नको. मुळात मला हे का हवंय तुम्हाला माहितीये का? राहुलला थोडं एन्जॉय करता येईल, तुम्हाला थोडं फ्रेश वाटेल आणि मला सुद्धा. सकाळी 6ला माझा दिवस सुरू होतो, रात्री 11 वाजले ना तरी कामं संपत नाही. डबे करा, राहुलचं सगळं बघा, वाण सामान, इस्त्रीवाला, दूधवाला, खूप कामं असतात, खूप. मी तुमच्याजवळ तक्रार करत नाहीये, पण कधी कधी कंटाळा येतो. हो, थोडासा बदल हवा असतो, कुठेतरी बाहेर जावं असं वाटतं. थोडी हवा बदलते, माणसं बदलतात, खूप फरक पडतो. आपल्या तिघांना जर कुठे जाऊन आनंद मिळाल्यानंतर मला खरंच खूप बरं वाटतं. फक्त म्हणून मला ही सुट्टी हवी आहे, प्लीज. हो, आपण निदान ह्या मे महिन्यात तरी कुठेतरी. सरला, अगं तुझा फोनचा रिचार्ज करायचा होता ना, काल म्हणाली होतीस तू. आई, आदित्य व्हॅकेशन मध्ये कुलू मनालीला चाललाय, आपण पण जाऊया. अरे सतीश, सध्या आमचा तसं काही प्लॅन नाहीये ट्रिपला जायचा, हो की नाही ग? तुम्ही म्हणत असाल तर मी उद्या त्यांच्याशी फोनवर बोलून घेते, सगळी चौकशी करते आणि सगळ्यात स्वस्त जी ट्रिप असेल ना त्याला आपण जाऊ. माझं बोलणं तुझ्या डोक्यात शिरत नाही का ग? या ट्रिपच्या ज्या काही 4-5 दिवसांच्या सुट्ट्या होतील त्या माझ्या विदाऊट पे होणार ना. म्हणजे थोडक्यात काय की ह्या 4-5 दिवसात आपल्या घरातली कमाई काय तर शून्य.
सरला, अरे काय अजून झोपली आहे का ही? सरला, सरला, कुठे आहे ही? सरला, काय हेच चाललंय? झोपली आहे काय कळत नाही. सरला, कुठे गेली? सरला, अगं गेली कुठे? ते राहुलला एकटं टाकून. अरे राहुल आई, राहुल पण नाहीये. गेलेत कुठे दोघं? गेली कुठे? मला काही फोन करून कळवलं नाही, काय नाही, कुठे जाणार आहे काय नाही. सकाळी सकाळी गायब झाली, आणि ते पण राहुलला घेऊन. बरं, राहुलला शाळेत सोडण्याचा पण प्रश्न नाही, त्याच्या शाळेला सुट्टी पडली आहे. गेली कुठे मग हे दोघं जण? The number you are trying to call is currently switched off. स्विच ऑफ? कुठे गेली आहे? सरला, साहेब दूध आणि हे बिल. महिना संपायच्या आधीच? काय मस्करी करताय साहेब, गेल्या महिन्याचं आहे ते. म्हणजे गेल्या महिन्याचे पैसे दिले नाही हिने? तसं नाही साहेब, मीच पैसे घ्यायला आलो नाही, गावी गेलो होतो ना 15 दिवस. आपलीच पोरं इथं डिलिव्हरी टाकायची आणि पैसे घ्यायला मीच येतो ना. बर, जरा आत्ताच पैसे भेटले बरं झालं असतं, गावावरून आलो ना साहेब. ठीक आहे, पण किती द्यायचे? 470 रुपये. 470 ना? घ्या. सुट्टे नाहीत का साहेब? नाही, पण नंतर दिले चालतील? हा, नाही नको, आताच दे. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब, येतो साहेब. हा या. माई मावशी, मी दिवाकर बोलतोय. हा, नाही 12 नाही, नाही चाललंय आता, चालू नाही. नाही मला विचारायचंय, ते सरला आणि राहुल आलाय का तुमच्याकडे? म्हणजे ते विचारायसाठी फोन केला. नाही का? बर ठेव. नाही ठेव, नाही मी येईन. हॅलो, मी नंतर फोन करू का मावशी? नंतर करतो. हॅलो हॅलो हॅलो, मी राहुलचा बाबा बोलतोय, सिद्धार्थची आई. सरला आली आहे का तिकडे? म्हणजे नाही. बरं बरं, ठीक आहे, मी ठीक आहे. हो, तुम्ही सिक्युरिटी गार्ड आहात ना? मग झोपताय कसले तुम्ही? असं वागता आणि मग बिल्डिंग मध्ये चोऱ्या झाल्यानंतर गुपचूपपणे नोकरी सोडून निघून जाता. अहो, बिल्डिंग मध्ये कोण आलं कोण गेलं याच्यावर लक्ष नको ठेवायला? नाही नाही, माफ करा साहेब, ते जरा डोळा लागला, तब्येत बरी नव्हती ना, नाहीतर अशी मी ड्युटीवर झोपत नाही. सॉरी. बोला ना साहेब, काय काम आहे? पाणी?
अहो पाण्याचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. काय सांगू, पाण्याला प्रेशरच नाहीये. काल रात्री मी पाणी पण भरलेलं, तरी पण ते चेअरमन साहेब आता मला ओरडून गेले. आता सांगा मी कोणाकोणाला काय काय उत्तर देऊ. अहो मलाच कळत नाहीये. तुम्ही माझं जरा ऐकाल का? आमच्या सरला आणि राहुलला कुठे बघितलं का तुम्ही? सरला वहिनी आणि राहुल, हा 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 कुठे? गार्डन मध्ये. हो साहेब हो. कदम काका. अरे दिवाकर तू हो. आज चक्क इथे व्यायाम करायचं ठरवलंय वाटते. रोज थोडा तरी व्यायाम करायलाच हवा. मी रोज 1 तास व्यायाम करतो. नाही नाही मी मला असं विचारायचं, आमची सरला आणि राहुल कुठे पाहिलं का इथे गार्डन मध्ये? सरला आणि राहुल म्हणजे तुझी बायको आणि मुलगा? हो हो. नाही, मी नाही बघितलं. अहो पण तो वॉचमॅन तर सांगत होता की गार्डन मध्ये पाहिलं म्हणून सरला आणि राहुलला. तो काही म्हणत असतो. गेले तासभर मी इथेच आहे, पण राहुल आणि सरला यापैकी कोणालाही मी इथे पाहिलं नाही. बरोबर, तुम्ही करा व्यायाम करा. हो हो, एक मिनिट थांब. काही काय सांगतो तुम्ही? ते कदम काका गार्डन मध्ये 1 तास आहेत, त्यांनी सरला आणि राहुलला बघितलं नाही आणि तुम्ही सांगता गार्डन मध्ये आहेत म्हणून. साहेब माझं जरा ऐकून घेता का? काय ऐकायचं? अहो मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही माझं काय ऐकूनच घेतलं नाहीत. म्हणजे अहो मी काल संध्याकाळी त्यांना बघितलं होतं गार्डन मध्ये 7 वाजता. मी ड्युटीवर आलो तेव्हा. हे गेले असतील हे दोघं. अरे सतीश, मोठा प्रॉब्लेम झाला रे इथे. का रे, काय झालं? अरे सरला आणि राहुल दोघेही घरी नाहीयेत. अरे काल माझी नाईट शिफ्ट होती ना, ती करून मी सकाळी घरी आलो, बघतो तो दोघेही घरात नाहीत रे. काय करू काय कळत नाही मला. काय? हा अरे मला जाम टेन्शन आलं रे. अरे सरला यापूर्वी न सांगता अशी कधीच कुठेच गेली नाही कधी रे, आणि तिचा फोन पण स्विच ऑफ येतोय म्हणून मला जास्त टेन्शन आलं आता. दादा, अरे काळजी करू नकोस. कदाचित वहिनी तिच्या एका मैत्रिणीकडे गेली असेल, अरे किंवा एखाद्या रिलेटिव्हकडे गेली असेल. अरे डोंट वरी, तू तिच्या मैत्रिणीला कॉल करून बघ ना. अरे सगळीकडे कॉल करून झालाय रे माझा, कुणाला काहीच माहित नाहीये. मला तर असं वाटतं ना, आता पोलिसात कंप्लेंटच करून टाकूया आपण. तू येतोस माझ्या बरोबर? अरे दादा, मला यायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण काय दादा, 24 तासाच्या आत पोलीस मिसिंगची तक्रार नोंदवून घेत नाही. असं आहे का? त्यामुळे मला असं वाटतं तू अजून चौकशी कर, आणि मला खात्री आहे त्या इथेच कुठेतरी गेल्या असतील. बरोबर, बघतो मी, आणखी थोडी शोधाशोध करतो. हो, आणि काय वाटलं तर नक्की फोन कर. हा चल, ठेवतो मी. दिवाकर, अरे मित्रा, कसा आहेस तू? अरे मिस यू. तुला सांगतो ना, कुलू मनाली तुझी जाम आठवण आली आहे. अरे आमची टूर एवढी जबरदस्त झाली ना, लय भारी. काय सांगू तुला. अरे तुला गंमत सांगतो, तो रोहतांग पास आहे ना, आम्ही गेलो तेव्हा बंद होता. आणि काय आमचं नशीब सांगू तुला, आम्ही निघायच्या बरोबर पहिल्या दिवशी टुरिस्ट साठी बंद झाला. हो गप्पा काय मारत बसलाय? बॅग्स काढा ना आधी. हो येतोच, तुला सांगतो मी. भाऊजी, आमची ट्रिप ना एकदम मस्त झाली. मला तर परत यावंसच वाटत नव्हतं. तिथली नदी, अहो केवढी मोठी आहे तिथली नदी, आणि तिचा आवाज खूपच मस्त. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तिकडचे मॉल रोड्स, अहो केवढी मोठी मोठी दुकान आहेत तिकडे. सरलासाठी मी एक शाल सुद्धा आणली तिथून. बाबा, माझे पाय खूप दुखतात. मला खूप झोप आली. अरे झालं बेटा, आपलं घर आलं आता. बाबा, माझे पाय खरंच दुखताय. अहो जरा उचलून घ्या ना त्याला. कमाल करतेस तू. मी त्याला उचललं तर बॅगा कोण उचलणार? अरे हा, दिवाकर आहे ना. अरे शेजारी कधी कामी येणार तो. दिवाकर, जरा बॅगा घेऊन चालला माझ्याबरोबर. अरे रमेश, काय झालं माहितीये? हे बघ, आधी तू घरी चल आणि मग काय झालं ते सांग. अरे घरी गेलो ना, रश्मी आपल्यासाठी फक्कट चहा बनवेल. अहो चहा कसा बनवणार? दूध नाहीये घरामध्ये. आपण बाहेर गावी जाणार म्हणून दूधवाल्याला सांगितलं होतं दूध घालू नकोस. अगं सरला वहिनीकडून आण ना. आणि हे बघ, त्यांनाही बोलाव चहा प्यायला. सगळ्या टूरच्या गप्पी जप्ती सांगूया त्यांना. हे एकदम बरोबर बोललात तुम्ही.
वहिनी अहो सरला घरी नाहीये. अरे दिवाकर, काय झालं? तू अचानक टेन्स का झाला? भाऊजी, अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला माहिती सरला कुठे गेली असेल. कुठे? भाऊजी, आज मंगळवार आहे ना, सरला दर मंगळवारी राम मंदिरातल्या गणपतीला जाते. अरे सरला आणि राहुल कुठे गेलेत काय माहित नाही. मला त्यांची खूप काळजी वाटते. सरलाची खूप इच्छा होती ट्रिपला जायची, पण मी ती पूर्ण करू शकलो नाही. कदाचित माझ्यावर रागवून तिने काही भलतसलत केलं नसेल ना. नाही, ती तशी नाहीये म्हणजे, पण चूक माझीच आहे. मी एवढं ताणायला नको होतं. सरला आणि राहुल सुखरूपात गावी आहेत. गावी गेलेत. तू सगळ्यांची काळजी घेतोस रे बाबा. मी सुद्धा सरला बरोबर ना दर मंगळवारी आता इथे येत जाईन मी. थँक्यू. पण मला न सांगता ही जाऊ कशी शकते? एवढं बेजबाबदारपणे कसं वागू शकते सरला? अगं तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? तुला कळवता येत नाही? तुला कळतं का काही? तू काय केलंस कळतंय तुला? असं सुनबाईला एकटीला पाठवतात वय कारण? आई, आज पण निदान तिला गाडीत तरी बसून द्यायचं होतं. अगं आई, एवढं काय काम आहे ते तुला? मला सरला जरा हा बोल इथं. हॅलो. हॅलो काय? हॅलो, तुला मला फोन करता येत नाही? मला कळवता येत नाही तुला? हॅलो. हॅलो 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 काय? हॅलो काय? तुला कळतं का? तुला कळतं काय केलंस तू? मी ना दूधवाल्याच्या बिलाचे पैसे ठेवलेत फ्रीजवर, त्याला देऊन टाका आणि त्याला सांगा उद्यापासून अर्धा लिटरच दूध हवंय म्हणून. आणि रश्मीची चावी आहे ना, ती ठेवली आपल्या कपाटात वरच्या ड्रॉवर मध्ये. हे बघ, ते मला सांगू नकोस. मी काय विचारतोय त्या प्रश्नांची आधी उत्तर दे. हॅलो. हॅलो काय? हॅलो. मला तुझा आवाज क्लिअर ऐकू येतोय. तू हॅलो हॅलो काय करतेस?
हॅलो अरे हॅलो. हॅलो, मला वाटतं नेटवर्क नाहीये, मला तुमचा आवाज नीट ऐकू येत नाहीये. मी नंतर करते तुम्हाला. हळू 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 हळू, एका हाताने एक फांदी पकड. हळू, हा हळू. तो बघ, तो बघ, तुझ्या डोक्याच्या वर बघ आहे आंबा. हळू हळू. हा हा, जरा पुढे जा, मग येईल बघ. अरे हा, हळू हळू हळू. व्हेरी गुड. टाक टाक टाक. आजी, आंब्याचं तू काय करणार आहेस? अरे हा आंबा नाही, कैरी हाय, त्याचं करबट करणार आहे. करबट म्हणजे? कळल कळल, थांब थोडं. अगं सरला, आणखी ग लवकर. हो, आणते आणते. चालते का थोडं थोडं? हो. ये आता खा. मस्त आहे ना? आता तू घे ग. वाव आई, जादू. ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात कंदील आणि ह्याला म्हणतात रॉकेलचा दिवा. वाव, इथे लाईट जातात ना, म्हणून असतो. आपण पण आणूया काय? कशाला? मी बाबांना सांगते ना, ते आणतील ना. त्यांना इथेच आणायला सांगू का? आई, बाबा इथे कधी येणार आहेत? मला त्यांच्याशी खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत. राहुल, बाळा, बाबांचं ऑफिस आहे ना, म्हणून बाबा येत नाहीये. मला नाही माहित, तू बोलाव त्यांना. मला सांग, जर बाबा पण इथे आले तर मग आपल्या घराकडे कोण बघणार? पण आदित्य आणि त्याचे मम्मी डॅडी सगळेच गेलेत कुलू मनालीला. मग बाबांना आपल्यासोबत इथे यायला काय प्रॉब्लेम आहे? अरे राहुल, हॅलो. हॅलो बाबा. हा, अरे तू बोलतोयस का? तुम्हाला माहितीये, मी ना गावाला खूप एन्जॉय करतोय. आज मी खूप कैऱ्या खाल्ल्या आणि आजी ना उद्या कैरीचं पन्ह करणार आहे. आणि तुम्हाला माहितीये बाबा, इथे ना खूप अॅनिमल्स आहेत. एक काऊ तर आजीच्या घरीच आहे आणि खूप चिकन्स आहेत. आणि माहितीये बाबा, इथे ना एक मिनिट हा. आई, वेलला काय म्हणतात? विहीर विहीर विहीर. हा,
आणि बाबा इथे ना एक विहीर पण आहे आणि उद्या सकाळी आम्ही रिव्हर बघायला पण जाणार आहे. आणि माहितीये इथे ना किचन मध्ये गॅस नाहीये, एक चूल आहे. त्याच्यावर मी उद्या काहीतरी ते करणार आहे जे आजी सांगणार आहे. आणि मी आणि मम्मी नारळ पाणी पिणार आहोत. बर बाबा ऐकतोय मी, बोल. तुम्ही कधी येणार? मी तुम्हाला खूप मिस करतोय. मलाही खूप आठवण येते रे बाळा, पण काय माझं ऑफिस आहे ना इकडे, मला रजा नाही मिळत ना. आपण पुढच्या वेळेला ना सगळे एकत्र जाऊ, खूप मजा करू आपण. हं? तुम्ही तुमच्या टीचरला सांगा ना सुट्टी द्यायला. सांगतो मी, उद्या सांगतो. हा त्यांना मी, तुम्ही मजा करा. हा आता तू झोप शांतपणे. राहुल, आईला त्रास देऊ नको. हा ठेव आता फोन. हा गुड नाईट. गुड नाईट बाबा. गुड नाईट. कशी पकडायची याला? अरे यार कशी पकडायची? वाटत काय जमतंय का? हा अरे तू उलटी पकडलेस, असं नाही पकडायचं. हे बघ असं पकडायचं. हे ना हे पुढच्या बाजूला अंगठासा इथे पकडायचा घट्ट आणि दगड हलक्या हाताने पकडायचा आणि मग असं जोराने पाठी खेचून घ्यायचा. आधी ठरवायचा कोणती कैरी पाडायची. आता आपण बघूया. हा बघितलीस, असं पकडायचं. घे आता दगड घे तू दुसरा. पकड आता. कशी पकडशील? हा बरोबर. अंगठा खाली कर. व्हेरी गुड, मस्त. आई, काय रे? बाबा कधी येणार आहेत? मला त्यांची खूप आठवण येते. तुम्ही मी असे अचानक कसे काय आलात? अगं तू आणि राहुल नाही घरी, मला घर खायला उठतं ग. मग आणि काय विश्वास बसत नाहीये? खरंच आलोय मी. अगदी तसं नाही, पण आम्ही तिथे होतो तेव्हा माझ्या म्हणण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. याची कारण मी तुला सांगितलेच सरला. अगं मी सुट्टी घेत नव्हतो कारण तुम्हाला भीती वाटत होती की आपल्याला आपले पैसे पुरणार नाही, कमी पडतील, आपल्या गरजा भागणार नाही, आपली मोठी मोठी स्वप्न पूर्ण होणार नाही. हो ना? हो, पण ह्या सगळ्यात तुम्ही एक महत्वाची गोष्ट विसरत होता. मोठ्या मोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना आपल्या छोट्या छोट्या स्वप्नांचं काय? ती अपूर्णच ठेवायची कशाला? हे म्हणजे असं झालं
की कधीतरी आपल्याला एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन एखादा महागडा बर्गर खायचा आहे, आपण आपल्याला आत्ता वाटत असणारा कोपऱ्यावरचा वडापाव खायचा खर्च टाळायचा. का? अहो, तिथे मिळणारा गरमागरम वडापाव खाण्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते ना. त्याचा आनंद का नाही घ्यायचा आपण? मला मान्य आहे, ट्रिपला नक्कीच पैसे खर्च झाले असते, पण अमुक एका ट्रिपलाच जाऊया असा माझा हट्टच नव्हता. अहो, तिथे मिळणारा गरमागरम वडापाव खाण्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते ना. त्याचा आनंद का नाही घ्यायचा आपण? मला मान्य आहे, ट्रिपला नक्कीच पैसे खर्च झाले असते, पण अमुक एका ट्रिपलाच जाऊया असा माझा हट्टच नव्हता. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपली सततची धावपळ, सततची गडबड, ह्या सगळ्यामधून आपल्याला स्वतःचा म्हणावा असा वेळच मिळत नव्हता. आणि आपल्याला सगळ्यांसाठीच एक 2 दिवसाची विश्रांती खरंच गरजेची होती. हेच मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही माझं ऐकायलाच तयार नव्हता. आणि शेवटी म्हणून मी गावाला येण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला एक गंमत सांगू? आमच्या दोघांची जाण्या येण्याची तिकीट, आईंसाठी साडी, बाबांसाठी झब्बा लेंगा, हा सगळा खर्च आणि गावातल्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी, खाऊ, हे सगळं मिळून फक्त 3000 रुपये खर्च झाले. आणि त्याच्या बदल्यात आम्हाला जो आनंद मिळाला ना, त्याची किंमत नाही करता येणार. खरंच सांगते, खूप बरं वाटलं. आता इथून मुंबईला गेल्यानंतर जर कधी सहज मोबाईल बघताना इकडचे फोटो जरी दिसले ना, तरी चेहऱ्यावर हसू उमटेल. अशा आठवणी तयार झाल्या. आता ह्या एका सुट्टीमुळे पुढची सुट्टी प्लॅन करण्यासाठी एखाद वर्ष जास्त निघूनही गेलं तरी ते जाणवणार नाही. हा एवढाच मुद्दा होता माझा. ज्या डब्यातून मी हे 3000 रुपये काढलेत ना, तो डबा आता परत भरणं मला सोपं जाणार, एवढी फ्रेश झाली. आपल्याला जशी श्वास घेण्याची सवय असते ना, तसं आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्याची सवय लावून घ्यायला हवी. आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी भरभरून जगता आली पाहिजे. मग त्यासाठी वर्षातून एकदा, फक्त एकदा असा बदल मिळणं जर गरजेचं असेल ना, तर ती सवय आपण लावून घ्यायला हवी. आणि मग तुम्ही बघा, जिवंत असणं आणि जीवन खऱ्या अर्थाने जगणं ह्यातला फरक तुम्हाला कळेल.